तर बघा, आजपासून आपण यूट्यूबवर आता नंबर सिस्टम चालू करत आहोत की क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे जेवढे आपले सब्जेक्ट आहेत त्यानुसार आपण आता हे लेक्चर कंडक्ट करणार आहे. तर पहिला आपला टॉपिक आहे नंबर सिस्टम. तर नंबर सिस्टम हा पूर्ण समजून घ्यावा लागेल आपल्याला. नंबर सिस्टम कसं असतं की मग आता पहिला आहे नॅचरल नंबर. नॅचरल नंबर कोणते आहेत आपले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे झाले आपले सगळे नॅचरल नंबर. त्यानंतर येते आपलं होल नंबर. होल नंबर्स मध्ये काय येते की 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 बरोबर. मग येतात आपले इंटिजर्स. म्हणजे इंटिजर्स असे नंबर्स असतात की ज्याच्यात मायनस पण असते प्लस पण असते. म्हणजे कसं की इथं लिहिलं 0, -1, -2, -3, -4. त्यानंतर 1, 2, 3, 4 हे जे झाले हे जे असतात त्याला म्हणतो आपण इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे कसं की बा -∞ टू +∞ जे नंबर्स असतात त्याला आपण म्हणतो इंटिजर्स. हे सिंपल मध्ये समजून घेण्यासाठी आपण हे कंडक्ट केलेलं आहे. त्यानंतर येतात प्राईम नंबर. आता प्राईम नंबर कोणते? तर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 बरोबर. म्हणजे असे नंबर्स असतात प्राईम नंबर म्हणजे की ज्या नंबरला फक्त 1 नी आणि त्याच नंबरने भाग जाईल असे. मग 1 आपला हा प्राईम नंबर पकडला जातो का? तर नाही. 2 हा आपला प्राईम नंबर आहे. म्हणजे असे नंबर्स की ज्याला फक्त त्याच संख्येला भाग जातो 1 नी किंवा त्याच संख्येने, ते असतात आपले प्राईम नंबर. त्यानंतर येते कंपोजिट नंबर. म्हणजे कंपोजिट नंबर म्हणजे कसे की बा त्याच्या विरुद्ध की त्याचे खूप सारे फॅक्टर्स पडतील असे नंबर्स म्हणजे कंपोजिट नंबर्स. म्हणजे कंपोजिट नंबर मध्ये कसे की बा त्याचे जास्त फॅक्टर्स पडतील की जसं की आता 4, 6, 8, 9, 10, 12 म्हणजे याच्यात कसं 2 पेक्षा जास्त फॅक्टर पडत आहेत ना, म्हणून तो झाला आपला कंपोजिट नंबर. जसं की आता याचे फॅक्टर्स काय पडतील? 2, 3, त्यानंतर एक 6 न सुद्धा याला भाग जातो. म्हणजे असे जे नंबर्स असतात आणि 1 नाही जातो हे जे झाले हे याला म्हणतो आपण कंपोजिट नंबर. मग जर समजा आता याच्यामध्ये काय असते की सगळ्यात म्हणजे 2 पेक्षा जास्त फॅक्टर जाणारे म्हणजे कंपोजिट नंबर. मग त्यानंतर येतात आपले रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स बघू आपण आता. एवढं समजलं असेल तर लाईक करा. रॅशनल नंबर म्हणजे सरळ सरळ P/Q म्हणजे असे नंबर. पण Q बरोबर 0 नसला पाहिजे. कळलं? बघा जसं की 1/3, 5/4, 0/2 हे जे सगळे झाले हे रॅशनल नंबर झाले. फक्त आपल्याला काय पाहिजे की डिनॉमिनेटरला 0 नाही पाहिजे. डिनॉमिनेटरला 0 नसला तर तो नंबर आपला झाला रॅशनल नंबर. म्हणजे याच्यात काय सरळ नॉट टर्मिनेटिंग बट रिपीटिंग म्हणजे रॅशनल नंबर. म्हणजे कसं आता हे आहे 1/3 याला भाग द्या 0
0.333 रिपीट होत आहेत ना, म्हणजे हे जे नंबर झाले हे असतात रॅशनल नंबर्स. ठीक आहे. त्यानंतर येतात इरॅशनल नंबर्स. याच्यात काय होते की इरॅशनल नंबर म्हणजे नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिपीटिंग. म्हणजे असे नंबर की जे रिपीट होत नाही. म्हणजे रॅशनल मध्ये कसं होत होतं 3333 रिपीट होत होता, इरॅशनल मध्ये ते नंबर्स रिपीट होणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं की √3, √5, √6, √7, √10 हे जे झाले हे झाले इरॅशनल नंबर्स. इरॅशनल नंबर मध्ये पाय पण व्हॅल्यू पकडल्या जाते. पाय म्हणजे 22/22 ही पण एक इरॅशनल नंबर्स आहे. समजलं. त्यानंतर येतात रिअल नंबर्स. आता रिअल नंबर्स मध्ये असं काही स्पेशल नसतं. रिअल म्हणजे रॅशनल नंबर प्लस इरॅशनल नंबर्स. म्हणजे रिअल नंबर्स. हे नंबर सिस्टमच्या टाइप्स आहेत. आपण फक्त कसे कसे नंबर्स असतात आणि काय असते त्याच्यामध्ये हे समजून घेता याच्यामध्ये. त्यानंतर येतात इव्हन नंबर, जे की सर्वांनाच माहित आहे, आणि एक येते ऑड नंबर. हे नंबर सिस्टमचे टाइप्स आहेत जे आतापर्यंत आपण पाहिले सुरुवातीपासून. मग आता तुम्ही म्हणताल याच्यावरच सर प्रॉब्लेम्स कसे येतात. ऍक्च्युअली पेपरमध्ये प्रॉब्लेम्स येतात. आता समजा 4 स्क्वेअर इंटू 6 स्क्वेअर इंटू 7 स्क्वेअर असं जर प्रॉब्लेम आला तर प्रश्न विचारला काय जाते की त्याच्या युनिट डिजिटला कोणता नंबर असेल. असे प्रश्न येतात. हे सॉल्व्ह करण्यासाठी नंबर सिस्टम्स आपल्याला माहित असायला हवे. जर हे नंबर सिस्टमचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा. आपण यानंतर पर्सेंटेज चालू करणार आहे आणि हे सर्व तुम्हाला फ्री मध्ये भेटणार आहे यूट्यूबला. धन्यवाद.